नमस्कार, तर स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। प्रेक्षकांनो, तुम्हाला शाही बिर्याणी हा कसा करायचा आज याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत। जर तुम्हाला शाही बिर्याणी हा पुलाव आवडत असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हेही कळवा। तर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेले कोथिंबीर, गोड लिंबाचा पत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची असं घेऊन घ्यायचं आहे आणि लसूण आणि जिरे हे चांगले कुटून घ्यायचे आहे, म्हणजे त्यांचं मिश्रण घ्यायचं आहे। आणि आपल्याला एक एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकायचा आहे। तर तुमच्याकडे जो कुठला पण बिर्याणी मसाला असेल ते तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला जर हवे असेल तर आपण सोयाबीन वडा सुद्धा टाकू शकतात। तर आम्ही इथे जाड आणि बारीक दोन्हीही थोडा मिक्स करून या सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत आणि आता नंतर ते चांगलं भिजू घातलेले आहे, म्हणजे थोडं पाणी टाकून ते पूर्ण पाणी सोकून घेतं आणि ते पिळून आपल्याला मग कामाला येणार आहे। तर नंतर आधी एक कढाई घेतली, त्यामध्ये थोडं तेल घेतलं, म्हणजे आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं, आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून भिजून ठेवलेले आहे। नंतर मग तेलामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे आणि त्यात थोडंफार हिंगही टाकायचं आहे, म्हणजे जर हिंग टाकलं ना तर आपल्याला कुठलंही जेवण पचायला चांगलं असतं आणि म्हणूनच हिंगाचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करायचाच। आणि नंतर मग कांदा टाकलेला आहे आणि ते थोडंसं लालसर होईपर्यंत त्यात मिरच्या घालायच्या। मिरच्या बारीक चिरलेल्या आपण त्यात घातलेला आहे आणि ते नंतर गोड लिंबाचा पत्ता घालून घेतलेला आहे आणि जो आपण लसूण आणि जिऱ्याचा जो पेस्ट आहे तो सुद्धा टाकलेला आहे आणि थोडीफार कोथिंबीर आणि आपण जे बारीक चिरलेलं टोमॅटो होतं ते सुद्धा त्यात टाकलेलं आहे आणि ते चांगलं आता हलवून घ्यायचं आहे आणि ते एकाच चांगले एकत्र होऊस तर त्याला हलवायचे आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आता इकडे आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत भिजवायला ते घ्यायचे आणि आता इकडे कढाईमध्ये ते मिश्रण एकत्र झाल्यावर त्यात सोयाबीन वड्या सोडून द्यायचे आहे आणि चांगलं एकत्र हलवून त्याला थोडं शिजवू द्यायचं आहे। आणि नंतर जे काही पण आपण मिश्रण कढाईमध्ये केलेलं होतं ते आता कुकरमध्ये तांदूळात मिक्स करायचे आहे आणि इकडे ते मिश्रण तांदूळामध्ये टाकल्यावर ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ आणि ते मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्याला हवे एवढं पाणी टाकायचं आहे, म्हणजेच आता आपल्याला कसा भात हवाय त्या प्रकारे करायचा आहे। जर आपल्याला एकदम गाटा भात करायचा असेल तर आपण जास्त पाणी टाकू शकता, पण मात्र आपल्याला एकदम मोकळा फडफड असा करायचा असेल तर आपण लागेल तितकंच पाणी घालायचं आहे आणि त्यात वरून एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला सोडायचा आहे आणि ते चांगलं एकत्र हलवून ते गॅसवर ठेवायचं आहे आणि 2-3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर व्यवस्थित होऊ द्यायचा, कुकर व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आणि नंतर मग ते सर्व करायचं। तर तुम्हाला दिसतच असतील की हे आपले शाही बिर्याणी पुलाव किती छान दिसत आहे आणि छान टेस्टी झालेले सुद्धा आहे। तर तुम्हाला हा शाही बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला आवडते का शाही बिर्याणी हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा। आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवू। धन्यवाद।